कसं काय मंडळी, बरं आहे ना? राम राम. चला, आज मी तुम्हाला त्रिवेंद्रमवरून घेऊन चाललेले बॅक वॉटर करण्यासाठी. तर बॅक वॉटर आपण करण्यासाठी येथे आलेलो आहोत. तर येथे आपल्याला खूप सुंदर असे दृश्य बघायला मिळणार आहे. जिथे फिल्मची शूटिंग वगैरे होते असे सुद्धा दृश्य आपल्याला येथे बघायला मिळणार आहे. तर चला, आपण वेळ न दवडता पटकन बॅक वॉटर सफारीला निघूया. चला तर मग आपण निघूया बॅक वॉटर सफारीला. ही जी बॅक वॉटर सफारी आहे ती गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, त्यामुळे येथील रेट ठरलेले असतात. येथे बार्गनिंग करून काही उपयोग नाही, कारण बार्गनिंग होत नाही. 2 जणांचे एका तासाचे 2500 रुपये, 2 जणांचे 1.5 तासाचे 3500 रुपये आणि 2 जणांचे 2 तासाचे 5000 रुपये. 5000चं त्यांचं संपूर्ण पॅकेज आहे. 3.5 मध्ये ते 6 पॉईंट दाखवतात, तर 5000 मध्ये 12 पॉईंट. जर तुम्हाला दुसरं कोणाला घ्यायचं असेल तर प्रत्येकी तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतात. जिथे फिल्म शूटिंग होते तो पॉईंट बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. तर आम्ही आता बोटीने आमची बोटिंग सफारी चालू केलेली आहे. तामिळनाडू आणि केरळाच्या बॉर्डरवर आपण आलेलो आहोत. कांजरीकोलम जंक्शन आहे हे. आता तुम्ही बघू शकता, पाण्यामध्ये जागोजागी तुम्हाला फ्लोटिंग रेस्टॉरंट दिसून येतील. समोर दिसत आहे ते आहे कोकोनट आयलँड. इथे कोकोनटची शेती करण्यात येते असं असावं. बोटीतून भटकंती करताना खूपच मजा येते, खूप भारी वाटतं. निसर्गाच्या अगदी जवळ आल्यासारखं वाटतं. बघू शकता तुम्ही संपूर्ण नैसर्गिक दृश्य किती सुंदर आहेत. आणि ही जी जागा आहे ती पटनागाडा या जागेचं नाव आहे. इथे फिल्मची शूटिंग करण्यात येते. खरोखर अक्षरशः ह्या जागेतून जाताना असं वाटत होतं जणू काही आपली शूटिंग चालू आहे की काय. खरोखर इतकं सुंदर फील येत होतं ना. इतकी सुंदर जागा आहे ना, खूपच मस्त वाटलं. आणि जागोजागी तुम्हाला पाण्याच्या अशा गल्ल्या दिसून येतील. बोटीतून नारळ पाणी विकणारे, फ्लोटिंग रेस्टॉरंट. हे बॅक वॉटर सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चालू असते. हे सर्व नैसर्गिक सौंदर्य जर बघायचं असेल, अनुभवायचं असेल तर तुम्हाला सकाळी येणं भाग आहे. कारण की जर तुम्ही 5:30च्या नंतर आलात तर एक तर हे बॅक वॉटर बंद झालेलं असतं किंवा काळोखही झालेला असतो. त्यामुळे तुम्हाला येथील निसर्ग सौंदर्य बघण्याचा अनुभव काही घेता येणार नाही. म्हणून शक्यतो सकाळी दुपारी या, खूप एन्जॉय करा, मस्त वेळ घालवा आपल्या फॅमिलीसोबत. इथे खूप सारे नारळ आणि केळींची शेती करण्यात येते. बोटिंग करताना खूपच भारी वाटत होतं. आजूबाजूला वेगवेगळे पक्षी दिसत होते, म्हणजे बगळेच दिसत होते. बाकीचे दुसरे पक्षी काही दिसले नाहीत आम्हाला. तुम्हाला जागोजागी फ्लोटिंग रेस्टॉरंट दिसून येतील, जिथे तुम्हाला जर भूक वगैरे लागली तर तिथे तुम्ही खाऊ पिऊ शकता. तसेच हाऊसबोटही तुम्हाला दिसत असतील. जर स्वच्छतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला इथे काही जास्तशी स्वच्छता आढळली नाही. ज्याप्रमाणे तिकिटीचे दर ठेवलेले आहेत त्याप्रमाणे येथे मेंटेनन्स अजिबात करण्यात आलेला नाही आहे असे मला वाटले. आतापर्यंत आपण AVM कॅनलमधून आलेलो आहोत. फ्लोटिंग रेस्टॉरंट बघितलेले आहेत. आता आपण गोल्डन सँड ब्रिजवर जाणार आहोत आणि येथेच आधी आपण मदर मेरी स्टॅच्यू बघणार आहोत आणि आपण एलिफंट रॉक बघणार आहोत. त्रिवेंद्र व कन्याकुमारीचा फ्लायओव्हर ब्रिज जवळ आलेलो आहोत आपण. आता आपण लवकरच गोल्डन सँड बीचवर येणार आहोत आणि गोल्डन सँड बीचवरच तुम्हाला जाता जाता मदर मेरीचा स्टॅच्यू सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. मदर मेरीचा स्टॅच्यू बघून आम्ही पुढे निघालेलो आहोत. येथे समुद्र आणि नदीचा संगम होतो आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ते आहे फ्लोटिंग कॉटेजेस. इथे येथील चार्जेस मात्र एका दिवसाचे 10,000 रुपये आहेत. हे फ्लोटिंग कॉटेजेस आहेत. इथे तुमची राहण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. चला, आता मी तुम्हाला ना हत्तीच्या आकाराचा दगड दाखवणार आहे. याला एलिफंट रॉक असे म्हटले जाते. हे आहेत फ्लोटिंग रेस्टॉरंट, जिथे तुम्हाला खाण्यापिण्याची सोय करण्यात येते. चला, लवकरच आपण गोल्डन सँड बीचवर पोहोचणार आहोत. गोल्डन सँड बीचवर पोहोचल्यावर मला वाळूतले शिंपले गोळा करायला जाम आवडतात. भूकही लागली आहे तर मस्तपैकी नारळ पाण्याचा आस्वाद घेतलेला आहे आम्ही. येथे नदी व समुद्र एकत्र भेटतात, त्यांचा हा संगम आहे. सोनेरी वाळू आहे, मस्त नारळ पाणी पिऊन झालेलं आहे. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा. भरतीची वेळ असल्याकारणाने येथे आतमध्ये कोणालाही जाऊन देत नाही. साऊथच्या भागाकडे आलं की नारळ पाणी आणि नारळातली मलाई खाण्याचा जो आनंद असतो ना, अप्रतिम असतो. मस्तपैकी हिंडून फिरून झालेला आहे. आता आम्ही बोटीकडे चाललेलो आहोत. अननस आम्ही पॅक करून घेतलेला आहे, जो बोटीत बसून खात आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.